जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज सर्वजण आम्ही या वारीमध्ये श्री विठुरायाकडे पंढरपूरला सगळेजण निघालेलो आहोत. मला असं वाटतं की माझा पांडुरंग कमरेवर हात ठेवून एकच गोष्ट म्हणतोय की तुम्ही सगळेजण एकदा माझ्याकडे या. जर तुम्ही माझ्याकडे एक पाऊल टाकलं ना तर मी तुमच्याकडे हजारो पावलं मी तुमच्याकडे पुढे टाकत येईल. परमात्मा पांडुरंग म्हणतो तू एकदा का माझ्याकडे आलास ना तर मी तुला कधीच दूर करणार नाही. तू या मानव देहात आहेस तोपर्यंत तर मी तुझ्यासोबत आहेच, परंतु जन्मोजन्मी मी तुझ्यासोबत राहील. म्हणून मी आवर्जून सांगू इच्छिते की आषाढी एकादशीला जे भाविक जे भक्त पंढरपूरला जातील ते खरंच खूप भाग्यवान आहेत. आणि आपल्याला जेवढी त्या विठुरायाकडे जायची ओढ आहे, जेवढी आपल्याला आस आहे त्याच्याबद्दल, त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा त्याला आहे. कारण की आपण सर्वजण ज्या माहेरी जातो आपल्या आईवडिलांकडे, ते माहेर फक्त आपलं या जन्मापुरतीचं मर्यादित आहे. आणि जेव्हा लेक माहेराला जाते त्यावेळेस आईवडिलांना फार आनंद होतो. तर आपलं जन्मोजन्मीचं माहेर जे पंढरपूर आहे, मग सगळी लेकरं त्या पंढरपुराकडे जातात, त्या विठ्ठलाकडे जातात, तर त्या भगवंताला किती आनंद होईल. हीच छान मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करत आम्ही सर्वजण विठ्ठलाला काय मागणी करणार? आम्ही विठ्ठलाला हेच मागणी करू की हे पांडुरंगा, हे परमात्म्या पांडुरंगा, हे बघ माझ्या जीवनाची जी नाव आहे ती मी तुझ्या हाती सोडवली. आम्ही तुझी लेकरं आहेत. आई वडिलांना आपल्या लेकराचं हित कशाचं आहे हे आई वडिलांनाच जास्त कळतं. जरी लेकरू चुकलं तरी आई वडील सांभाळून घेतात. तसंच परमेश्वरा या कलियुगामध्ये आम्हाला तू चांगली बुद्धी दे. आणि जरी आमच्याकडून चुकून बाबा समजा आम्ही चुकीच्या मार्गावर गेलो तरी आई वडिलांशिवाय दुसरं कोणी लेकराला तारू शकत नाही. त्यामुळे तूच जे आहे कायस ते तूच आहेस. आम्ही जे काही चांगलं करतोय ते तूच करून घेतोस. करविता तू आणि करविता तूच आहेस. आम्ही काही करत नाही. तुला जे काही करून घ्यायचंय तू आमच्याकडून करून घे. करता